मित्र हो, नमस्कार। जीवासेना या नाभिक समाज संघटनेच्या वतीने माझ्या गोंडर या कादंबरीला वीररत्न जिवाजी महाले या पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे। खरं तर गोंडर ही कादंबरी सामाजिक अभिसरणेची कादंबरी असून या कादंबरीमध्ये नाभिक समाजाच्या व्यथा वेदना आणि जाणीवा व्यक्त झाल्या आहेत। नाभिक समाजानं बलुतेदारीच्या माध्यमातून ज्या काही हाल अपेष्टा सहन केल्या त्या या कादंबरीत प्रतिबिंबित झाल्या आहेत। जीवासेना या सामाजिक संघटनेनं या कादंबरीचा सत्कार सन्मान करून या कादंबरीला एक बळ दिले आहे। महाराष्ट्रातून आजवर गोंडर या कादंबरीला 25 पुरस्कार मिळाले असून जीवासेना या सामाजिक संघटनेचा हा 26वा पुरस्कार आहे। मित्रहो, राज्यस्तरीय 26 पुरस्काराने सन्मानित झालेली ही कादंबरी सर्वदर पोहोचली असून जपान, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा या कादंबरीला स्थान मिळालेले आहे। आणि एवढंच नाही तर जपानच्या लेखिका उर्मिला देवन यांच्या कादंबरीला प्रस्तावना लिहिण्याचाही मला योग आला आहे। मित्रहो, गोंडर या कादंबरीला हा मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असून माझ्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी प्रचंड बळ देणारा आहे। यातून या पुरस्कारातून माझ्या साहित्य लेखनाला, साहित्यिक चळवळीला, साहित्य सेवेला प्रचंड ऊर्जा मिळालेली आहे। मित्रहो, हा पुरस्कार आज मी स्वीकारलेला आहे। जीवासेना सामाजिक संघटना ही नाभिक समाजाची संघटना असून समाजाच्या साठी सातत्याने काम करणारी ही संघटना आहे। या संघटनेच्या वतीने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप सन्मानाचा आहे। मित्रहो, जीवासेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, राष्ट्रीय सचिव प्राध्यापक डॉक्टर दत्ता कुंचलवाड सर, तसेच लक्ष्मण कोंडावार सर, तसेच इंजिनियर लक्ष्मण लिंगापुरे सर, तसेच अशोक खोडके सामाजिक कार्यकर्ते तथा मंगेश खोडके या सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवासेना या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी मला हा पुरस्कार जाहीर केला होता आणि तो पुरस्कार आज आपल्या सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या समक्ष हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मी समाजाचा आणि जीवासेना सामाजिक संघटनेचा अत्यंत ऋणी आहे आणि समाजाला आणि संघटनेला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच या पुरस्कारातून माझ्या लेखनाला, साहित्य वाटचालीला प्रचंड बळ मिळालेले आहे। या पुरस्काराबद्दल जीवासेना सामाजिक संघटना आणि नाभिक समाज, संपूर्ण नाभिक समाज यांचा मी अत्यंत ऋणी आहे। या पुरस्काराबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।